नमस्कार आणि आमच्या कास्ट अँड क्रू आणि आपल्याकडे काही विशेष पाहुणे पण आले. सगळ्यांना नमस्कार. राम राम. नमस्कार. नमस्कार. मी स्वप्नील जोशी, पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रोडक्शन्सच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या सिनेमात प्रसादनी डिरेक्शन केलंय, मी काम केलंय. हे असलं तरी आम्ही निर्माते पण आहोत, त्यामुळे मी कंपनीच्या वतीने बोलायला उभा. ही कंपनी आम्ही मी, प्रसाद, मंजिरी ओक, संजय मेमाणे आम्ही चौघांनी मिळून स्थापन केली. आणि या कंपनीची पहिली निर्मिती सुशीला सुजित ही आहे. आमच्यासाठी खूप भारी आणि खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि तुम्ही या सगळ्याचे साक्षीदार आहात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार इकडे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. पहिला चित्रपट करताना विषय निवडीपासूनच्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या किंवा परीक्षा होत्या. त्या परीक्षेतनं पास होत पुढे गेलो आम्ही आणि आमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले आमच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी ते आमचे मित्र निलेश राठी सर, बिग ब्रेन प्रोडक्शन, आणि त्यांच्या मदतीमुळे हा चित्रपट पूर्ण झाला. सोबत मग नंतर पॅनोरमा सारखा मोठा स्टुडिओ जॉईन झाला. हळूहळू माणसं एकत्र येत गेली आणि एक छान सिनेमा आमच्याकडनं पूर्ण झाला. सिनेमाचं सगळ्यात पहिलं जे मोठं ऑडिओ व्हिडिओ कम्युनिकेशन होतं ते होतं चिवताई चिवताई दारुगड. आणि गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रानेच काय फार US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया वगैरे इथून सुद्धा लोकांनी खूप डोक्यावर घेतलं, खूप रील्स केले आणि आपण त्याची कॉन्टेस्ट घेतली. आणि त्या कॉन्टेस्टमध्ये आपण असं म्हटलं होतं की 10 भाग्यवान विजेत्यांना आपण ट्रेलर लॉन्चला बोलवू आणि त्या 10 पैकी 5 लोक अशी असतील ज्यांना ॲक्च्युली बक्षीस पण मिळेल. आणि पहिलं बक्षीस 50,000 रुपयाचं होतं आणि मग डाऊनवर्ड अशी बक्षीस होती. पण 10 लोकांना ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्याची संधी मिळेल आणि त्यातली 5 लोक जिंकतील. आज आपल्याला फार भारी वाटतंय की त्या लोकांनाही आम्ही बोलवलं होतं आणि ते सगळे विनर्स आज इकडे येऊ शकले. हा घाट इथे तुमच्या समोर घालण्याचं कारण एवढंच की बरेचदा असं म्हटलं जातं की अशा कॉम्पिटिशन घेतात पण ते पैसे काही मिळत नाही. तर ते मीडिया समोर त्यांच्या हातात तुमच्या समोर, म्हणजे आता याच्यापेक्षा खरं काय असू शकतं. पण सर तुम्ही बोलावलं आणि त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं हीच सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. नाही ते झालंच पण ते म्हणजे जे बक्षीस असतं त्याचा पण म्हणजे त्याच्यासाठी लोक करतात बरेच, किंवा गाण्यावरचं प्रेम असतंच आणि तेच जर त्यांना मिळालं नाही तर तो त्यांचा अपमान आहे. तो आमच्याकडनं कधीही होणार नाही. त्यामुळे ते मुद्दामून त्यांना इथे तुमच्या समोर बोलतो. कारण मला असं वाटतं की ते फक्त ते पंचशीलसाठी किंवा सुशीला सुजितसाठी रील बनवत नाहीयेत, ते मराठी चित्रपट साजरा करतात. मराठी इंडस्ट्रीला ते मोठं करतात, मराठी सिनेमाला ते मोठं करतात. त्यामुळे ती माणसं आमच्यासाठी खूप खास आहेत आणि मी त्या सगळ्यांना स्टेजवर बोलूया का? किरण जाधव मोरे, स्माइल फॉर अनुश्री देवडे, दीक्षा नाईक, दीपेश चंद्रकांत कासळे, विक्रम कोमल गायकवाड, रितिका भूमी बोंगिरवास, हर्षा हसरानी, मराठी मुलगी अदिरा आणि वेदांत भोसले. आलेत का सगळे? ओके. आता ह्यांनाही माहिती नाही कोण ह्यांच्यापैकी जिंकलंय कोण. असं वाटतं 10 लोकांना ट्रेलर लॉन्चला बोलवणार आणि त्यातले 5 विजेते असणार. तर ते मला असं वाटतं 10 विजेते आहेत, कारण ट्रेलर लॉन्चला आपल्या सगळ्यांबरोबर उपस्थित राहायची त्यांना संधी मिळाली. पण आता ह्यातलं कोण, मी विनंती करतो प्रसादला की त्यांनी पहिलं सगळ्यात म्हणजे 5 नंबरचं बक्षीस अनाऊन्स करावं जे 5,000 रुपयांचं आहे. विक्रम दादा अल्लाट. ते अडकलेत. वा वा. त्याचं फार महत्व आहे. तो पण चौथ्यावर जाऊया पुढच्या. दीपेश चंद्रकांत कासले आणि बक्षीस 7,500. मी पॅनोरामाचे रवी सरांना विनंती करतो की सर तुमच्या हस्ते आपण हे बक्षीस देऊया. पॅनोरामा स्टुडिओचे सर्व रवी सर, इथे मुरली सर येत आहेत. आणि मीडियासाठी एक महत्वाची सूचना, यातला कुठलाच आमचा नातेवाईक नाहीये. आम्ही साक्षीदार आहोत. अभिनंदन खूप अभिनंदन. अरे बोलो.
पुढचा आहे कृपा नाईक 11,000 रुपये. मी मराठी चित्रपटांच्या मागे कायम खंबीरपणे उभे राहिलेले तेंडुलकर सर, ज्यांची बॉम्बे पब्लिसिटी, मला असं वाटतं कुठलाही मराठी चित्रपट जी जाहिरात तुम्ही बघता ही या माणसाशिवाय होणं शक्य नाही, आणि मराठी चित्रपटांवर विशेष प्रेम करणारा माणूस आहे. जोरदार टाळ्या तेंडुलकर साहेबांसाठी. अरे अरे अरे. आता सेकंड प्राइज 25,000 रुपये अनुश्री देवडे. मी विनंती करतो सुनील तावडेकरांना की त्यांनी यावं आणि तिला हे बक्षीस द्यावं. आणि फर्स्ट प्राइज 51,000 रुपये किरण अरुण जाधव. परिधी तिला आहे. मी सोनाली कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी तुमचं नाव आहे, आईचं नावाने हँडल येते. ओके परिधी किती छान, कॉंग्रॅच्युलेशन. नको, नमस्कार नको. आले का? आले नको बरं. असू द्या. किरण दादा आले. किरण दादा अडकल्यात आणि त्या अडकण्याची गंमत तुम्हाला आता कळत पडेल. मी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. अर्थात बाकीच्या 5 जणांना जे म्हटलं होतं की ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्याची संधी, तर ती तुम्हाला मिळालेलीच आहे. ट्रेलर बघा, ट्रेलर पसरवा, आणि आवडला तर तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक सगळीकडे शेअर करा, आणि 18 एप्रिलपासून पिक्चर नक्की बघा. धन्यवाद. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि आता आज ज्या कारणासाठी जमलो तिकडे वळूया. त्याआधी मला फार आवडेल की माझ्या सगळ्या कास्ट आणि क्रूची ओळख करून द्यायला. तर टेक्निशियन्स पासून सुरुवात करूया. नेमका आज आमच्या सगळ्यांचा मित्र आणि या कंपनीचा एक आधार संजय मेमाणे, तो आज दिल्लीत एका वेगळ्या शूटिंगसाठी आहे. आम्ही सगळेच त्याला खूप मिस करतोय. सो संजयसाठी एकदा टाळ्या वाजूया. ऋषी आलाय पुढे. ऋषी ये. संजयचा प्रतिनिधी इथे आलाय. ऋषी आमची म्हणजे काय, मी आता संजय बरोबर बऱ्याच केल्या. हिरकणी केली, चंद्रमुखी केली, वडापाव केली, आता सुशीला सुशिली, पण ऋषी असतोच. म्हणजे संजय असला की ऋषी असतोच. त्यामुळे ऋषी संजयचा प्रतिनिधी आहे. पंचश्रीची पार्टनर. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आमचे मित्र आणि बिग ब्रेन प्रोडक्शनचे निलेश राठी. चित्रपट सुरू होतो, कुठलीही कलाकृती सुरू होताना सगळ्यात महत्वाचा माणूस असतो तो म्हणजे लेखक. लेखकाशिवाय पुढे काही होऊ शकत नाही. सो लेट्स वेलकम अजय कांबळे. पहिली फिल्म आहे, जोरदार टाळ्या वाजवा. चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तृप्ती पाटील. आमचे मार्केटिंग कन्सल्टंट विक्रम. अरे आता होता विक्रम. मार्केटिंग करायला गेला. अच्छा, मुरली सर लावणार आमच्या विक्रम या चित्रपटाची गाणी खूप चिवताई गाणं आलं आणि त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. आणि तू म्हटलाच गाणं तर किरण दादा हल्लाट आलेत का? किरण दादा या. किरण दादांना बक्षीस देऊन टाकूया. मी विनंती करतो मंजिरी योग यांना की त्यांनी दादांना बक्षीस द्यावं. किरण दादा या. विक्रम माफ करा. फोटो काढा. थँक्यू फॉर कमिंग. व्हिडिओ काढायचा का फोटो काढायचा? काढा व्हिडिओ. खूप धन्यवाद. थँक्यू सोनाली. थँक्यू. बसा. तर चिवताईने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि अजून 2-3 गाणी येणं बाकी आहे. आणि आम्हाला खात्री आहे की ती गाणी तुम्हाला चिवताईपेक्षा जास्त आवडणार आहे.
पण हे मॅजिक ज्यांनी घडवून आणलंय ते आमचा लिरिसिस्ट मंदार सोळकर आणि आमचा म्युझिक डिरेक्टर वरुण लिखते. चिवताई ज्यांनी गायलं ते प्रवीणजी पण इकडे. प्रवीणजी आणि चिवताई ज्यांनी कोरिओग्राफ केलं, ज्याच्यावर अमृता आणि गश्मीरनी ताल धरला, ते मेहुल सर पण इकडे. मेहुल सर मेहुल सर इज ऑल्सो अ व्हेरी वेल नोन डिरेक्टर अँड रायटर. त्यांची नॉवेल जी आहे ती बेस्ट सेलरमध्ये आहे आणि त्यांनी कोरिओग्राफी सोडून खूप वर्ष झाली. ते आता रायटर डिरेक्टर आहेत, पण त्यांनी संजयच्या आणि आमच्या प्रेमासाठी हे गाणं कोरिओग्राफ केलं. सो आमचा पोस्ट प्रोडक्शन सगळं बघणारा आमचा खंबीर शिलेदार प्रतीक. माझ्या डिरेक्शन टीम मधून निखिल, प्रोडक्शन टीम मधून अजिंक्य भोसले, आमचं अजून एक गाणं आहे, जे गाणं खरं तर रिलीज नंतर तुमच्या भेटीला येईल, पण सध्या ऑडिओ जूकबॉक्स पॅनोरमावर ऑलरेडी अवेलेबल आहे आणि सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे. नॉटी नॉटी नावाचं एक गाणं आहे, आता नावाचं एक गाणं. ही गाणी म्युझिक ऑडिओ लेवलला पण खूप वर्क होत आहेत आणि पॅनोरमाच्या पद्धतीने आमच्याबरोबर पाठीशी उभं राहिलं, त्याबद्दल पॅनोरमाचे खूप खूप आभार. तर हे नॉटी नॉटी गाणं ज्यांनी कोरिओग्राफ केलं तो राहुल ठोंबरे इकडे. राहुल आणि गाणं तुम्हाला थोडं थांबायला लागेल नॉटी नॉटी बघायला, कारण त्याची एक वेगळी गंमत आहे, त्याची एक वेगळी बहार आहे. ती पण ती जी गायली आहे ती आहे मुग्धा प्लीज. नाही वरून म्युझिक टीम पैकी कोणी राहिलं? आता आमच्या चित्रपटात अजून एक गाणं आहे आता नावाचं, ज्याचा तुम्हाला वापर या ट्रेलर मध्ये त्याचा एक रेलेव्हन्स कळेल. फार मी बोलू शकणार नाही, गाणं येईलच आता काय पुढच्या 4-5 दिवसात गाणं येईलच. तर ते गाणं वरूनचं म्हणणं असं होतं की ते गाणं रेग्युलर सिंगर्स नको होते, त्याला परफॉर्मर्स हवे होते ज्यांना सिंगिंग येतं, म्हणजे ज्यांना गाण्याचा कान आहेच पण ते परफॉर्म करू शकतील गाणं, अशी लोक हवी होती. आणि त्यासाठी आम्हाला 2 उत्तम माणसं मिळाली. त्याचं मेल व्हर्जन गायलं प्रसाद ओक यांनी, फीमेल व्हर्जन गायलंय कधी गोड कधी तिखट. संगीत या क्षेत्राशी काहीही संबंध नसताना कोणी लिरिसिस्ट वगैरे तुझ्या ओळखीत नसताना गॉड ब्लेस. पण फार इंटरेस्टिंग आहे. गाणं ऐकल्यावर तुम्हाला कळेल की चेतनाकडनं हे का गाणं, आणि मला असं वाटतं की या चॉईस साठी एकदा वरुण आणि मंदारचं कौतुक व्हायला पाहिजे आणि आमच्या दिग्दर्शकांचं कौतुक व्हायला पाहिजे. बिकॉज इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग चॉईस. तुम्हाला गाणं ऐकल्यावर कळेल की गाणं या दोघांनी का गायलं. आता कास्ट नाही आणि पॅनोरमा आले मुरली सर आले. आम्ही चित्रपट जेव्हा बनवायचं ठरवलं तेव्हा जी काही माणसं पहिल्या दिवसापासून आमच्याबरोबर उभी होती, जी आम्हाला म्हणत होती की तुम लढो हम है, तर त्याच्यात एक माझा भाऊच आहे खरं तर. मी असं औपचारिक बोलणं खूप विचित्र वाटतं, पण पॅनोरमाचे मुरली सर आहेत आणि त्यांची टीम. सो रवी सर आहेत, मेनन सर आलेत, फातिमा आहे, निलोफर आहे. पण पॅनोरमानी आम्हाला म्युझिकलाही खूप सपोर्ट केलं. पॅनोरमा आमची फिल्म डिस्ट्रीब्यूट करतोय आणि मला असं वाटतं की पॅनोरमा आमचा एक्सटेंडेड आर्म आहे आणि हे आम्हाला पॅनोरमा म्हणू देतंय. ह्या पॅनोरमाचा मोठेपणा आहे, आमचा नाही. सो थँक्यू फॉर स्टँडिंग बाय अस मुरली सर. आणि मी मुरली सर आणि रवी सर विनंती करतो की प्लीज जॉईन द टीम. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. यानंतर माझी फिल्मची कास्ट सुनील तावडे, राजेंद्र शिसरकर, राधा सागर आणि सोनाली कुलकर्णी. आणि आता ज्या कारणासाठी आज जमलोय त्या कारणाचे उत्सव मूर्ती म्हणजे ट्रेलर ज्यांनी बनवला असे माझे 2 मित्र, प्रेमांकुर बोस आणि ट्रेलरचं बॅकग्राऊंड म्युझिक ज्यांनी केलं ते ओंकार टिकले.
चालली आहे. आता कुठे राहिलंय अजून नाही, खूप माणसं आहेत पण इथे जागा नाही. एक ग्रुप फोटो. होय ग्रुप फोटो घ्या. काही लोक बसू थोडं जाऊ. हे स्वतःला या म्हणतात तरी बसा. हे आपलं आपलं पुढे दिसतं. बस. अरे सर, या तुम्ही. मोबाईल